अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मंगलमूर्ती मोरया. गणेश जयंती माघ शुक्ल चतुर्थी. गणेश, गणपती किंवा गजानन हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत समजलं जातं. गणपतीची 8 प्रसिद्ध प्राचीन क्षेत्र महाराष्ट्रातच आहे. त्याला आपण अष्टविनायक म्हणतो. त्यामुळे साहजिकच महाराष्ट्रात गणेश जयंती अधिक उत्साहानं साजरी केली जाते. गणेशानं दुष्टांचा संहार करण्यासाठी घेतलेल्या अवताराचा दिवस गणेश भक्त अतिशय भक्तिभावानं साजरा करतात. माघ शुद्ध चतुर्थी अर्थात हा दिवस गणेश भक्तांसाठी महत्त्वाचा, कारण गणेशाचा महापराक्रमी अवतार विनायक जन्माला आला. त्यामुळे गणेश जयंतीचा हा दिवस विशेष प्रसिद्ध आहे. संपूर्ण भारतात गणेश मंदिरात माघ शुद्ध प्रतिपदेपासून पंचमीपर्यंत माघी गणेश उत्सव साजरा करण्यात येतो. श्री गणेश पुराण या मूळ संस्कृत ग्रंथामध्ये गणेशाच्या विविध अवतारांचं आणि पराक्रमांचं वर्णन केलेलं आहे. त्यातील विनायक उर्फ महोत्कट हा अवतार विशेष प्रसिद्ध आहे. त्याची कथाही मोठी रंजक आहे. देवांतक आणि नरांतक हे जुळे राक्षस आपल्या बुद्धी सामर्थ्याच्या आणि शरीर सामर्थ्याच्या जोरावर अत्यंत शक्तिशाली बनले होते. परंतु त्यांची दुष्ट कारस्थानं, पापी वासना याला सामान्य जनता बळी पडू लागली. जनतेला सगळा अन्याय सहन करण्यावाचून गत्यंतर नव्हतं. त्यांच्या या पुंडशाहीला विरोध करण्याचं साहस कोणामध्येच नव्हतं. लोक अत्यंतिक भयभीत झाले होते. हे दोन्ही बंधू दिवसेंदिवस अधिकाधिक क्रूर बनत चालले होते. अत्यंत अहंकारी असलेल्या या राक्षसांच्या कहरामुळे लोक दहशतीखाली जगत होते. अशा परिस्थितीत लोकांनी संकटमोचन गणरायाच्या धावा करायला सुरुवात केली. असहाय्य मानवांच्या रक्षणासाठी नेहमीच अवतार धारण करणाऱ्या गजाननानं कश्यप ऋषी आणि देवमाता अदिती यांच्या पोटी माघ शुद्ध चतुर्थीला माध्यान्हाच्या वेळी जन्म घेतला. कृतयुगाच्या काळात अर्थात सत्ययुगाच्या काळात त्या दैदिप्यमान बालकाला पाहून मात्या पित्याला अत्यंत आनंद झाला. या नवजात बालकाचं मोठ्या थाटामाटात नामकरण करण्यात आलं. महोत्कट असं त्याचं नामकरण करण्यात आलं. महोत्कटाचा जन्म झाला. अदिती आणि कश्यप ऋषींचं तप फळाला आलं. हा विनायक अर्थात महोत्कट अत्यंत तेजस्वी होता. त्याचं वाहन सिंह होतं, अर्थात तो सिंहारूढ होता. दशभुजा गणपती होता. या अवतार कार्यात धर्म संरक्षणासाठी देवांतक, नरांतक, धूम्राक्ष, विघंट, अंधक, अंभकासूर अशा अनेक असुरांचा नाश करून प्रजेचं, भक्तांचं रक्षण करणं या अवताराचं कार्य होतं. 5व्या वर्षी या महोत्कटाचं उपनयन संस्कार करण्यात आले. त्या कार्यासाठी अनेक देवी देवता, ऋषीमुनी, यक्ष, किन्नर, गंधर्व यांना आमंत्रण देण्यात आले. सर्वांनी बाल महोत्कटाला वेगवेगळ्या भेटवस्तू दिल्या. त्याला वेगळी वेगळी नावंही दिली. देवराज इंद्रानं महोत्कटाला आपला अंकुश देऊन त्याला विनायक हे नाव दिलं. नायकाशिवाय प्रगट झालेला तो विनायक, विशिष्ट शासन करणारा तो विनायक, दुष्टांचा संहार करण्यासाठी घेतलेल्या अवताराचा हा दिवस अर्थात गणेश जन्माचा शुभ दिवस. ज्या वेळेला देवांतक आणि नरांतक यांना ही गोष्ट समजली, या छोट्या बालकाला ठार मारण्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला सुरुवात केली. वेगळी वेगळी रूपं घेऊन बालकाला यमसदनी पाठवण्याच्या उपाययोजनांचा त्यांनी आरंभ केला. पराक्रमी शूर अशा महोत्कटानं सर्व संकटांचा लीलया सामना केला. राक्षसांच्या कपटी दूतांना यमसदनी पाठवलं. त्याच्या या बाललीला पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. आणि शेवटी तर दैत्यबंधूंसमोर विनायक अगदी हा कोवळा सुकुमार दिसत होता. निकराने लढला आणि त्यांच्याशी द्वंद्व युद्ध करून महागणपतीनं स्वतः या देवांतक आणि नरांतक यांचा वध केला आणि विजय मिळवला. ज्या कामासाठी त्यानं पृथ्वीवर अवतार घेतला होता ते कार्य पूर्ण केलं. सर्वत्र सुख, शांती, समृद्धी आणि नीती, धर्म, राज्य पुन्हा प्रमाणित केलं. सकल मंगलांचं मंगल करणारा हा गणपती बाप्पा 14 विद्या 64 कलांचा अधिपती आहे. संत श्रेष्ठ संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज गणेशाचं वर्णन करताना म्हणतात, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश जाणीयेला. अर्थात उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही गोष्टींचं प्रेरक स्थान गणेश आहे. तोच सुखकर्ता आहे, तो दुःखहर्ता आहे,
दुःखाचा समूळ नाश करणारा करता आणि करविता सुद्धा तोच आहे. श्री गणेश पुराणातील हा अवतार पराक्रमाचा, संघटन कौशल्याचा आदर्श अवतार आहे. त्याच्या बुद्धी सामर्थ्याचे अलौकिक कार्याचं स्मरण व्हावं यासाठी त्यांच्या जयंतीचा दिवस भक्तजन मनोभावे साजरा करतात. आज भारताला आतून बाहेरून असंख्य प्रकारच्या शत्रूंशी लढावं लागत आहे. मोहोत्कटांच्या गुणांचं थोडंफार का होईना अनुकरण करून ही संकटे टाळता येणं शक्य आहे. असाच संदेश गणेश जयंतीच्या निमित्ताने मिळतो. अशा या गणरायाच्या चरणी कोटी कोटी नमन करूया. गणेशाला जे जे आवडतं ते अर्पण करूया आणि त्याची आपल्यावर अखंड कृपा राहू दे. आम्हाला सत्सद विवेक बुद्धी तू प्रदान कर अशी प्रार्थना करूया. मंगलमूर्ती मोरया. अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा. पोस्ट आवडल्यास लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका.